आम्हाला जोडले जातील। दोन्ही संघाचे संघटक संघ व्यवस्थापक जे हनुमान कळबसते वर्सेस केदारनाथ गाणे। पहिला पुकार मैदान सागर कुटुंबाचे समोर जर्सी क्रमांक 2 च्या मध्ये चढाई असणार आहे। पहिली चढाई सुरेख चढाई दिली जाते। ही देखील एक दिली आहे। पुन्हा परत जर्सी क्रमांक 12 चढाई करता चढाई करता अथर्वच्या माध्यमातून चढाई असणार आहे। अथर्व झुकच्या माध्यमातून चढाई असणार आहे। पहिली चढाई आहे शस्त्रक्ष दिलं जाईल। एक युवा टॅलेंट आहे। युवा टॅलेंटच्या मधून चढाई करता पाहतोय। जर्सी क्रमांक 12 च्या मधून चढाई आहे। खूप अटाची चढाई रेड आउट महत्वाची चढाई घेतली जाते। तर रेड सागर कुटुंबासमोर एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे। शत्रक्षण दिलं जाईल। 1 2 2 असं शत्रक्षण असताना चढाई करताय। आक्रमक खेळ करावं लागेल। सुरेख चढाई दिली जाते। कुणाचं पडतं पाहिजे तर 0-1 चालवतोय सामना। ही देखील एक चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। पुन्हा पाहिजे तर जर्सी मग 8 च्या माध्यमातून चढाई असणार आहे। अनिकेतच्या माध्यमातून चढाई दिली जाईल। पहिली चढाई असणार आहे। आक्रमक चढाई दिली जाते। सुरेख चढाई दिली जाते। गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच 1-1 चालवतोय सामना। ही देखील पाहिली तर एक ती चढाई दिली जाईल। चढाई करता पाहिलं तर जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून चढाई दिली जाते। गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच 1-1 चालवतोय सामना। ही देखील एक चढाई दिली जाते। त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। पुन्हा पाहिलं तर अथर्वच्या माध्यमातून चढाई असणार आहे। एक युवा टॅलेंट आहे। अथर्व झुजमच्या माध्यमातून चढाई करता पाहतोय। सुरेख चढाई दिली जाते। गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच ही देखील एक दिली आहे। दोन्ही संघटनांचा पहिला पुकार असणार आहे केदारनाथ काणे विरुद्ध जे हनुमान कळबसे। सेकंड बॉल सुरेख चढाई शत्रुघ्न दिले होते। 2-1 2 आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया। धूप अड्डाची चढाई असणाऱ्या मित्रांनो अथर्व झुजमच्या माध्यमातून धूप अड्डाची चढाई दिली जाते। उन्हाचं पडतं पाहिलं तर निश्चितच
एक चढाई अंतर आहे ही देखील पाहिली तर अतिशय सुरेख टॅकल दिला जातोय. थर्ड रेड ग्रुप अटाची चढाई सर्च क्रमांक 11. सुरेख टॅकल दिला जातोय. टॅकल सगळं पुन्हा एकदा रामवर्धन क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये टाइम घेतला जाईल. पुन्हा पाहिलं तर क्रमांक 2च्या मधून चढाई आहे. चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा संख्या पाहिली तर 2-2 आक्रमक खेळ आक्रमक चढाई केली जाते का पाहूया. चांगला खेळ पाहतोय मित्रांनो. सुरेख चढाई असणार आहे. शतक खेळला होता 2-1-2-2 लेफ्ट अँड राईट मध्ये चढाई ही देखील एमटी चढाई ही देखील एमटी चढाई केली जाते. कारण गुणाचं पडतं पाहिलं तर निश्चितच चढ असताना पुन्हा एकदा चढाई करायला 2 क्रमांक चढाई करताय. वैतीन पाहिली तर पहिली चढाई असणार आहे. गुणाचं पडतं पाहिलं निश्चितच 2-1-2 असं चढाई करताय. चढाई केली जाते. अतिशय सुरेख टॅकल दिला जातोय. टॅकल टीपी संघाच्या खात्यामध्ये अप्रेझेंट टॅकल दिला जातोय. पुन्हा एकदा चढाई करता पाहिलं तर क्रमांक 12 अथर्व सुजकच्या माध्यमातून चढाई असणार आहे. शतक दिलं जाईल 2-1-2 असं आक्रमक चढाई दिली जाईल. ही देखील पाहिली तर एकटी चढाई दिली जाते का पाहूया. तर पूर्ण संख्या पाहिली तर 3-2 ही देखील एकटी त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. एक अनुभवी चढाईकडून चढाई करताय ज्याने अनेक वर्ष आपल्या संघाकरता सागर कोणमा संघाकरता खेळताना पण पाहिलं असे गुणवंत चढाईकडून चढाई करताय. सुरेख चढाई असणारे शतरक्षण पाहिलं तर 2-1-2 असे शतरक्षण असताना चढाई करताय. ही देखील एकटी चढाई. थर्ड रेड 2 अटाची चढाई करूया मरोची चढाई असणारे मित्रांनो पाहिलं तर 2 अटाची चढाई आहे. काय घडणार आहे काय बिघडणार आहे. पुढे संख्या पाहिली तर 3-2 कमबॅक पलटवार दिला जातो का पाहूया. आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया. सुरेख शतरक्षण आहे. 2-1-1 असं शतरक्षण असताना चढाई करताय. सुरेख चढाई आहे. अथर्व मात्र ढकललं जातं. एक सांघिक टॅकलचं गुण नो डाऊट सागर कोणमा संघाच्या खात्यामध्ये. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. जर्सी क्रमांक 11 च्या माध्यमातून चढाई गुणसंख्या पाहिली तर 1-3 गाड्या काम बिघाडा केलं जातं का पाहूया. आक्रमक चढाई करताय. आक्रमक खेळ आक्रमक टॅकल करावं लागेल. दोन्ही संघांना मित्रांनो सह्याद्री कोकण मित्र मंडळ चुकून आयोजित केली स्पर्धा असणार. या स्पर्धेवरती कष्टावर नाव कोरायचं असेल टॅकल द्यावे लागतील. चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघ दादा पुन्हा एकदा अनिकेतच्या माध्यमातून चढाई असणार आहे. वैयक्तिक पाहिली तर अनिकेतची या सामन्यातली तिसरी चढाई आहे. शतरक्षण आहे. 2-1-2 असं आक्रमक खेळ दिला जातो का पाहूया अनिकेतच्या माध्यमातून. सुरेख चढाई आहे. ही देखील पाहिली तर एमची चढाई दिली जाते. ही देखील एमची चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. जर्सी क्रमांक 11 जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून चढाई असणार आहे. वैयक्तिक पाहिली तर पहिली चढाई आहे. सुरेख चढाई दिली जाते. अटाची चढाई असणार आहे. गुणासलग पाहिली तर 3-3 आक्रमक खेळ एका गुणाची कमाई केली जाते. व मैत्री स्पोर्टचे चालक मला धनंजय डबले सरांना विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावर स्थान बनवावं. मित्रांनो ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष विद्यमान मतदारजी कदम सर आपणास विनंती असणार आहे की सन्मानपूर्वक आपण मंचावरती स्थान बनवावं. सर आपलं देखील अधिक स्वागत केलं जात आहे. सह्याद्री कोकण मित्र मंडळ चुकून आयोजित केलेली भव्य दिव्य 65 किलो स्पर्धेमध्ये
तर आपलं अधिक अधिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर पाहिलं तर 100 ग्रामविकास संघटनेचे उपाध्यक्ष दोस्ती चायनीचे चालक मालक मान्य श्री मंदारजी कदम, त्याचबरोबर राहुलजी पवार सरांचं देखील अधिक अधिक स्वागत असणार आहे. अतिशय सुरेख टॅकल आहे. टॅकलचं गुण नो डाऊट. 5-3 2 गुणाचे बळी असणार आहे सागर कोंडबांसाठी. निश्चितच यथोचित मान सन्मान केले जाईल. सर्व पदाधिकारी दाखला त्यांचं देखील अधिक अधिक स्वागत असणार आहे. सह्याद्री कोकण मित्रमंडळ चिपळूणच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य वजनी 65 किलो स्पर्धेमध्ये सरांचं अधिक अधिक स्वागत असणार आहे. पुन्हा याच्या गुणफलकाने जाईल 3-5. 3-5 चालवतले सामना ही देखील पाहिली तर एमटी तडे दिली जाईल. पुन्हा जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून चढाई असणार आहे. अरिकेच्या माध्यमातून चढाई संपन्न केली जाते. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता यशच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सागर कोंडबाई संघावडी यांच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. वैकित पहिली चढाई असणार आहे. जर्सी क्रमांक यशच्या माध्यमातून एमटी चढाई संपन्न केली जाते. त्या प्रत्युत्तर दिलं जाईल नो डाऊट. अनिकेतच्या माध्यमातून चढाई आहे. जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून चढाई दिली जाईल. ही देखील पाहिली तर एमटी चढाई असणार आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून एमटी सातत्याने चढाई करण्यास पाहत आहोत. ही देखील एमटी. सेकंड कॉल जे हनुमान कळवस्ती ब केदारनाथ खाणे 100 एक युवा टॅलेंट. जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून चढाई असणार आहे. सागर कोंडबाईच्याकडे युवा टॅलेंट आहे. युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई दिली जाते. सुरेख चढाई असणार आहे. उन्हाचं पडतं पाहिलं तर 3-5 चालवत सामना अतिशय सुरेख चढाई आहे. रेड आउट महत्वाची चढाई आहे. मित्रांनो काय कबड्डीच्या पटावरती आपण पाहतो जर्सी क्रमांक 11 नाहीतर टाळ्या होतील मित्रांनो. स्वतःहून बाद असणार. स्वतःहून सांगतोय मी बाद आहे. गुन्ह्याचे जर्सी क्रमांक पाहिलं तर 12 अथर्व झिजमच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सुरेख चढाई दिली जाईल. उन्हाचं पडतं पाहिलं तर 4-5 कमबॅक पलटवार द्यावे लागेल. आक्रमक खेळ करावा लागेल. बेमान मध्ये मधल्या फळीमध्ये आता गुण टिपण्याचा दावा करतोय. चांगला कमबॅक पाहिला. गुणसंख्या 5-5. पुन्हा पाहिलं तर युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे. मित्रांनो घडवले जातात खेळाडू दोन्ही संघांच्या मागे पाहिलं तर युवा टॅलेंट संघ घडवला जातोय. कारण मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. सह्याद्री कोकण मित्रमंडळ चिपळूणची स्पर्धा आहे. वजनी 65 किलो स्पर्धा आहे. पुन्हा एकदा अथर्व झुजमच्या माध्यमातून चढाई असणार आहे. मित्रांनो यथोचित मान सन्मान विषयी जाऊया आपण. मित्रांनो यथोचित मान सन्मान आदरणीय सन्माननीय दत्तरामजी मांडागरे सरांचा यथोचित मान सन्मान करण्याचा विनंती करेन मी. गजाननजी पवार सरांना विनंती असणार आहे आपल्या शिवबा असते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. यथोचित मान सन्मान केला जातोय. सरांचा बरोबर सरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय रघुनाथजी गर्गे सरांचा देखील यथोचित मान सन्मान होईल. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी गर्गे सरांचा देखील यथोचित मान सन्मान करता विनंती करेन. सतीजी पवार सरांना विनंती करतोय आपल्या शिवबा असते त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. पुढील सन्मान होईल मित्रांनो आदरणीय सन्माननीय
पुन्हा एकदा सामन्या दिशेत जाऊया. गुणप्रत पाहिजे 6-5 चालवतले सामना आहे. थोडासा कमबॅक आहे, चांगला कमबॅक पाहिला मित्रांनो. पुन्हा एकदा अथर्व जुजमला अप्रतिम चढाई आहे, अप्रतिम टॅकल दिला जातोय. सुरेख टॅकल असणार आहे. गुणसंख्या पाहिली तर सामना संपला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक 6-6. पुन्हा जर्सी क्रमांक 1 च्या बाजूतून चढाई येत नाही. आक्रमक चढाई दिली जाते. गुणफलक पाहिलं तर 6-6 चालू असलेला सामना आहे. अतिशय सुरेख चढाई दिली जाते. ही देखील पाहिली तर पीपी संघाकडून टॅकल कमबॅक करावं लागेल. चांगला टॅकल पाहिला. सामना संपायच्या शेवटची 4 मिनिटाचा कालावधी. ब्रेक चढाई आहे. अथर्व जुजमच्या बाजूतून चढाई आहे. खेळ उंचावा लागेल मित्रांनो. या चषकावर सह्याद्री क्रिकेट मित्र मंडळ या चषकावर नाव फोडत असेल तर कमबॅक करावं लागेल. कप आणि बॅक करावं लागेल सागर कोडमाळ संघाला. पुन्हा एकदा चढाई करता पाहिलं तर सागर कोडमाळ संघाकडून चढाई करताय. 7-6 रेड पटाची चढाई असणार आहे. जर्सी क्रमांक 12 अथर्व जुजमच्या बाजूतून चढाई असणार आहे. वैकुंठ पाहिली तर 4थी चढाई आहे, ज्याच्या खात्यामध्ये फर्स्ट हाफ मध्ये 1 गुण तर सेकंड मध्ये 2 गुण असं अथर्व जुजमच्या बाजूतून चढाई दिली जाते. काय करणार आहे आणि काय भिडेल अतिशय सुरेख चढाई अप्रतिम टॅकल जाते. गुणफलक 7-7. गुणफलक 7-7. जर्सी क्रमांक 2 च्या माध्यमातून च्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणफलक पाहिलं तर 7-7 आहे. दोन्ही संघाला साथ देताना नंबर 5 वर. आक्रमक खेळ, आक्रमक टॅकल देणं गरजेचं असणार आहे. आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. ही देखील एफडी चढाई, ही देखील एफडी चढाई दिली जाईल. पुन्हा अनिकेतच्या माध्यमातून चढाई असणार आहे. ही देखील एफडी चढाई दिली जाते का पाहूया. दोन्ही संघ टुप्या मध्ये खेळताना नंबर 5 वर टाइम घेतला जाईल. जर्सी क्रमांक 1 नंबर खेळ करावा लागेल. जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून चढाई असणार आहे. क्षेत्ररक्षण आहे 2-1-2 आक्रमक खेळ. सामना संपला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एका गुणाची पुन्हा एकदा चढाई करता अथर्व जुजमच्या माध्यमातून चढाई असणार आहे. गुणफलक पाहिजे तर 8-8 शेवटची 2 मिनिटाचा कालावधी असणार आहे. काय करणार आहे काय बिघडणार याची देखील नोंद घेतली जाईल. सुरेख चढाई आहे. क्षेत्ररक्षण दिलं जाते 2-1-1 असं. ही देखील एमटी चढाई. पुन्हा एकदा यशच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. गुणफलक पाहिजे तर 8-8. निश्चितच कुठल्या संघाची वाट लावली जाते पाहणार आहोत. मोठी स्पर्धा आहे. सह्याद्री कोकण मित्र मंडळ चिपळूणची स्पर्धा मित्रांनो. सुरेख चढाई दिली जाईल. ही देखील एमटी चढाई. सामना संपायला शेवटचा 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. पुन्हा एकदा गुणफलक 7-8 चालवतोय सामना. अटाची चढाई असणार आहे. काय करणार आहे काय बिघडणार आहे. सह्याद्री कोकण मित्र मंडळ या चषकावरती नाव कोणाचा कुठला संघ दावेदार असेल. पुढे एक चढाई आहे. पुन्हा एकदा विनंती असणार आहे. अथर्व जुजमच्या माध्यमातून चढाई काय करत आहे. अरे सांगित टॅकल, टॅकलचा गुण नो डाऊट सागर कोडमाळ संघाचा. पुन्हा एकदा
चढाई करता पाहिलं तर याच्या माध्यमातून चढाई केली जाईल. ब्रेक चढाई या चढाईला काय करतंय, काय बिघडतंय? गुणसंख्या 9-9. गुणफलक 9-9.